एस गायकवाड या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आपण पोलीस भरती PYQ अभ्यास पाहत आहोत. विषय चालू आहे आपला संविधान. आज आपला टॉपिक आहे राष्ट्रपती. प्रश्न पहिला, खालीलपैकी कोणती व्यक्ती भारताचे राष्ट्रपती या पदावर विराजमान झाली नाही? हा प्रश्न वर्धा पोलीस भरती 2024 चा आहे. तर यापैकी आपल्याला राष्ट्रपती कोण नव्हते हे ओळखायचं आहे. शंकरदयाल शर्मा हे राष्ट्रपती होते. झाकीर हुसेन हे देखील राष्ट्रपती होते. KR नारायण देखील राष्ट्रपती होते. म्हणून गुलजारीलाल नंदा हे या आपल्या भारत देशाचे राष्ट्रपती नव्हते, ते पंतप्रधान होते. म्हणून प्रश्न क्रमांक 1 चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गुलजारीलाल नंदा. पुढे प्रश्न क्रमांक 2, नवीन 3 फौजदारी कायद्यांना राष्ट्रपतीने केव्हा मान्यता दिली? जालना 2024 चा प्रश्न. तर या फौजदारी कायद्यांना 25 डिसेंबर 2023 ला राष्ट्रपतींनी मान्यता दिली, हे ध्यानात ठेवायचं आहे. आणि याची अंमलबजावणी 1 जुलै 2024 पासून झालेली आहे. प्रश्न क्रमांक 3, भारताचे सरन्यायाधीश यांना शपथ कोण देतात? SRPF दौंड भरती 2024 चा प्रश्न आहे. तर भारताचे सरन्यायाधीश यांना शपथ राष्ट्रपती देतात, हे ध्यानात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 4 चे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते. पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते. सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले उपपंतप्रधान व भारताचे पहिले गृहमंत्री होते. त्यांनाच पोलादी पुरुष असे देखील म्हटले जाते, ध्यानात ठेवायचं. प्रश्न क्रमांक 5, भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल कोणते विधान सत्य नाही? इथे हे ध्यानात ठेवायचं, सत्य नाही हे ओळखायचं आहे. सोलापूर भरती 2023 चा प्रश्न आहे. तर इथे पहिलं वाक्य दिलंय, त्या भारताच्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती आहेत. हो, बरोबर आहे. त्या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत. नाही, हे वाक्य दुसरं वाक्य चुकीचं आहे. कारण भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील होत्या, हे आपल्याला माहित आहे. म्हणून जे सत्य नाही ते ओळखायचं आहे. पहिलं बरोबर आहे, म्हणून हा पर्याय चुकतो. पुढे आपण पाहू तिसरं वाक्य, त्या भारताच्या आजपावेतो सर्वात तरुण राष्ट्रपती आहेत. हो, हे तिसरं पण वाक्य बरोबर आहे. म्हणून पहिलं आणि तिसरं बरोबर आहे. तर आपल्याला चुकीचं शोधायचं आहे. तर 3 हे बरोबर आहे, म्हणून हा देखील पर्याय चुकतो. उरतो 2 आणि 4. कारण चौथा जर आपण वाचलं वाक्य, त्या मध्य प्रदेश राज्याच्या माजी राज्यपाल होत्या, तर हे चुकीचं आहे. का? कारण त्या झारखंड या राज्याच्या राज्यपाल म्हणून त्यांनी काम केलं आहे आणि झारखंड या राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून त्यांनी काम केले आणि सर्वात जास्त काळ राज्यपाल म्हणून देखील झारखंडच्या होत्या त्या आपल्या सध्याच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, हे माहिती पाहिजे आपल्याला. म्हणून ते मध्य प्रदेशच्या जागी झारखंड असतं तरी वाक्य बरोबर असतं. तर या प्रश्न क्रमांक 5 चे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 2 व 4 हे चुकीचे आहे. प्रश्न क्रमांक 6, भारताच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षकाची नियुक्ती कोण करतात? तर त्यांची नियुक्ती राष्ट्रपती करतात, हे ध्यानात ठेवायचं आहे. बाकीचे पर्याय चुकीचे आहेत. तर भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षकाची संदर्भात कलम ध्यानात ठेवायचं 148 हे कलम महालेखा परीक्षेच्या संदर्भात आहे, ध्यानात पाहिजे. प्रश्न क्रमांक 7, भारतात आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने 2 वेळा राष्ट्रपतीपद भूषवले आहे? औरंगाबाद SRPF चा 2021 चा प्रश्न आहे. तर आपल्याला माहित आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे आपल्या भारताचे म्हणजे 2 वेळा राष्ट्रपतीपद भूषवणारे व्यक्ती आहेत. म्हणून प्रश्न क्रमांक 7 चे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 डॉक्टर राजेंद्र प्रसाद. बाकी झाकीर हुसेन हे सर्वात कमी काळ राष्ट्रपती भूषवणारे व्यक्ती, पहिले मुस्लिम राष्ट्रपती. KR नारायण हे पहिले दलित राष्ट्रपती होते. R वेंकटरमण हे देखील त्यांनी पण राष्ट्रपतीपद भूषवलेलं आहे, परंतु 2 वेळा भूषवणारे व्यक्ती हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद आहेत, ध्यानात पाहिजे आपल्याला. प्रश्न क्रमांक 8, राज्य प्रशासकीय लवादाच्या अध्यक्षांची नेमणूक कोण करतात? वर्धा शिपाई चालक 2021 चा प्रश्न. तर राज्य प्रशासकीय लवादाच्या अध्यक्षांची नेमणूक राष्ट्रपती करतात, हे माहिती पाहिजे आपल्याला. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी एक राष्ट्रपतीचा अधिकार नाही. हा सोलापूर 2021 चा प्रश्न. तर वाक्य 1, राष्ट्रपती हे मंत्रिमंडळाचे प्रमुख असतात. तर हे पहिलंच वाक्य चुकीचं आहे, कारण मंत्रिमंडळाचे प्रमुख हे पंतप्रधान असतात. म्हणून पहिलंच वाक्य चुकीचं. आपल्याला कोणता राष्ट्रपतीचा अधिकार नाही हे ओळखायचं आहे. म्हणून मंत्रिमंडळाचे प्रमुख असण्याचा अधिकार पंतप्रधानांचा आहे, राष्ट्रपतीचा नाही. म्हणून पहिलं वाक्य इथे चुकीचं आहे आणि हेच आपलं उत्तर आहे. कारण कोणतं नाही म्हणजे चुकीचं काय ते ओळखायचं होतं आपल्याला. तर भारताचे परराष्ट्र करार हे राष्ट्रपतीच्या नावे केले जातात. हो, बरोबर आहे. जगभर भारतीय राजदूतांची नेमणूक राष्ट्रपती करतात. हो, बरोबर आहे. दरवर्षाच्या संसदेच्या अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपती आपल्या अभिभाषणाने करतात. हो, हे पण बरोबर आहे. म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, कारण मंत्रिमंडळाचे प्रमुख हे पंतप्रधान असतात.
प्रश्न क्रमांक 10. रामनाथ कोविंद हे भारताचे कितवे राष्ट्रपती आहेत? पुणे 2021 चा प्रश्न. तर रामनाथ कोविंद हे भारताचे 14वे राष्ट्रपती होते, हे आपल्याला माहिती पाहिजे. 15व्या राष्ट्रपती आपल्या द्रौपदी मुर्मू आहेत आणि 12व्या राष्ट्रपती या प्रतिभाताई पाटील होत्या आणि 13वे राष्ट्रपती आपले प्रणव मुखर्जी होते. म्हणून 10 या प्रश्नाचे योग्य उत्तर आपले पर्याय क्रमांक 3 राष्ट्रपती कोविंद हे 14वे राष्ट्रपती होते भारताचे, माहिती पाहिजे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11. भारतामध्ये राष्ट्रपतीची निवडणूक कोणत्या प्रकारे केली जाते? जालना 2018चा हा प्रश्न आहे. तर भारतामध्ये आपल्या राष्ट्रपतींची नियुक्तीची निवडणूक ही अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने केली जाते, म्हणून ही निवडणुकीची पद्धत अप्रत्यक्षपणे पार पडते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12. राष्ट्रपतींना महाभियोगाद्वारे पदच्युत करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाचा आहे? बुलढाणा 2017चा प्रश्न. तर राष्ट्रपतींना पदच्युत करण्याचा अधिकार संसदेचा आहे, म्हणून 12 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 संसद. तर त्यांना संविधानाचे उल्लंघन केलं या कारणाच्या आधारे त्यांना महाभियोग पद्धतीद्वारे दूर करता येते. बाकीचे पर्याय इथे चुकीचे आहेत, ध्यानात पाहिजे. प्रश्न क्रमांक 13. भारताचे सर्वाधिक काळ राष्ट्रपतीपद भूषवणारे व्यक्ती कोण? पुन्हा तोच प्रश्न आपण अगोदरच बघितलेला आहे. याचे योग्य उत्तर येतं डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे सर्वाधिक काळ राष्ट्रपतीपद भूषवणारे राष्ट्रपती आहेत, माहिती पाहिजे आपल्याला. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14. खालील पर्यायामध्ये काही नावे दिली आहेत, त्यापैकी विसंगत नाव ओळखा. आता इंद्रकुमार गुजराल हे पंतप्रधान होते, लाल बहादूर शास्त्री हे देखील पंतप्रधान होते, HD देवेगौडा हे देखील पंतप्रधान होते, परंतु डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे राष्ट्रपती होते. म्हणून बाकी तिन्ही कोण आहेत? पंतप्रधान, आणि 14 कोण आहेत? राष्ट्रपती. म्हणून विसंगत यामध्ये काय येतं? डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे राष्ट्रपती होते, बाकीचे 3 हे पंतप्रधान होते. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 15. भारताच्या सुरक्षा व्यवस्थेच्या सर्वोच्चपदी भारताचे रिकाम जागा असतात. अमरावती 2016चा हा प्रश्न आहे. तर भारताच्या सुरक्षा व्यवस्थेच्या सर्वोच्चपदी हे आपले राष्ट्रपती असतात, म्हणून 15 या प्रश्नाचे योग्य उत्तर येतं राष्ट्रपती, पर्याय क्रमांक 2. त्यानंतर प्रश्न क्रमांक 16. देशाचा संपूर्ण राज्यकारभार कोणाच्या नावाने चालतो? अमरावती 2016चा प्रश्न आहे. तर देशाचा संपूर्ण राज्यकारभार राष्ट्रपतीच्या नावाने चालतो, म्हणून 16 या प्रश्नाचे योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 राष्ट्रपती. कारण राष्ट्रपती हे देशाचे आपले नामधारी प्रमुख असतात, हे आपल्याला माहित पाहिजे. देशाचे प्रथम नागरिक देखील असतात. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 17. राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांना पदच्युत करण्याचा अधिकार, इथे ध्यानात ठेवायचे शब्द पदच्युत विचारले, तर खालीलपैकी कोणाला आहे? इथे आता हे ध्यानात ठेवा की राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य यांची नेमणूक राज्यपाल करतात, परंतु त्यांना पदावरून काढण्याचा अधिकार हा राष्ट्रपतीचा आहे. हे इथे फरक ध्यानात ठेवायचा आहे. म्हणून 17 या प्रश्नाचे योग्य उत्तर येतं राष्ट्रपती. इथे पंतप्रधान किंवा राष्ट्रपतीचा संबंध येत नाही. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18. यापैकी कोणत्या पदासाठी निवडणूक घेतली जाते? म्हणजे खालीलपैकी कोणत्या पदासाठी निवडणूक घेतली जाते? राज्यपालांची नियुक्ती होते, मुख्य निवडणूक आयुक्तांची देखील नियुक्ती केली जाते, यांची निवडणूक होत नाही. निवडणूक होते राष्ट्रपतींची, म्हणून 18 या प्रश्नाचे योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 राष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 19. राष्ट्रपती व मंत्रिमंडळ यांच्यातील दुवा कोण असतो? हा औरंगाबाद 2016चा प्रश्न. राष्ट्रपती आणि मंत्रिमंडळ यांच्यातील दुवा हा आपले पंतप्रधान असतात, हे ध्यानात पाहिजे. कलम 78 इथे पाठ असलं पाहिजे आपल्याला. कलम 78 मध्ये पंतप्रधानांची राष्ट्रपती प्रति जबाबदारीची तरतूद आहे. प्रश्न क्रमांक 20. खालीलपैकी कोण संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य नाहीत, पण संसदेचे विभाज्य भाग आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 राष्ट्रपती. राष्ट्रपती हे लोकसभा किंवा राज्यसभेचे सदस्य नसतात, तरी देखील ते संसदेचे विभाज्य अंग मानले जातात, कारण संसदेने पारित केलेले विधेयक हे राष्ट्रपतीच्या संमतीशिवाय कायद्यामध्ये रूपांतरित होत नाही, म्हणून त्यांना संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सदस्य नसले तरी संसदेचे अविभाज्य अंग मानले जाते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 21. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या संदर्भात अयोग्य पर्याय निवडा. इथे महत्वाचा शब्द आहे अयोग्य पर्याय निवडायचा आहे. अकोला 2023चा प्रश्न. तर वाक्य 1. भारताच्या एकूणात 15व्या राष्ट्रपती, बरोबर आहे. स्वातंत्र्यानंतर जन्मलेल्या पहिल्या राष्ट्रपती, बरोबर आहे. भारताच्या सर्वात तरुण राष्ट्रपती, हे देखील बरोबर आहे. पहिले तिन्ही वाक्य एकदम बरोबर आहेत. तर वाक्य 4 काय म्हणतं? पहिल्या महिला राष्ट्रपती, हे चुकीचं आहे. आपल्याला निवडायचं होतं अयोग्य काय, म्हणून 21व्या प्रश्नाचे योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 4. कारण पहिल्या महिला राष्ट्रपती या प्रतिभाताई पाटील होत्या, हे आपल्याला माहिती पाहिजे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत. नंतर प्रश्न क्रमांक 22. भारताच्या 15व्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
यांच्याबाबत पुन्हा अयोग्य विधान ओळखायचं आपल्याला. वर्धा 2023चा हा प्रश्न आहे. तर वाक्य 1, स्वतंत्र भारतात जन्मलेल्या पहिल्या राष्ट्रपती आहेत. हो, हे देखील बरोबर आहे वाक्य. दुसरं वाक्य, राष्ट्रपती बनलेल्या ओडिशाच्या पहिल्या महिला नेत्या आहेत. हो, हे देखील बरोबर आहे. त्या ओडिशाच्या आहेत व संताल आदिवासी जमातीच्या आहेत, हे माहीत पाहिजे आपल्याला. वाक्य 3 काय, आतापर्यंतच्या सर्वात तरुण राष्ट्रपती. हो, हे देखील वाक्य बरोबर आहे. तर पहिले तिन्ही देखील वाक्य बरोबर आहेत. आपल्याला निवडायचे अयोग्य विधान. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 4. कारण 2015 ते 21 दरम्यान त्या झारखंडच्या राज्यपाल होत्या. झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या व झारखंडच्या सर्वाधिक काळ राज्यपाल पद भूषवणाऱ्या महिला होत्या. हे ध्यानात पाहिजे. म्हणून इथे चुकीचं आहे 4थं वाक्य. अशा प्रकारे आपण राष्ट्रपती या टॉपिक संदर्भात जेवढे काही प्रश्न होते ते पाहिले आपण. आपले टेलिग्राम YouTube चॅनल आहे SS गायकवाड नावाचे. आपण इथे जोडले जाल अशी अपेक्षा करतो. धन्यवाद.